स्वीकृतीसाठी अनेकांची फिल्डिंग, पुन्हा नेत्यांची डोकेदुखी। महापौर आणि उपमहापौर निवड झाल्यानंतर इच्छुकांनी आता स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी फिल्डिंग लावली आहे। पडद्यामागून जोडण्या लावणाऱ्या पदाधिकारी, नेत्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांनी पक्ष आदेश मानून निवडणुकीतून माघार घेतलेल्या इच्छुकांची धडपड या निमित्ताने सुरू आहे। महानगरपालिकेतील 8 स्वीकृत नगरसेवकांची निवड 20 फेब्रुवारीची महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे। त्यामुळे सर्वांच्या नजरा त्याकडे लागल्या असून सर्वच पक्षामध्ये याबाबत जोरदार हालचाली सुरू आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या 10 नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यास नगरविकास मंत्रालयाने मंजुरी दिली आहे। त्यामुळे 8 नगरसेवकांची निवड होणार आहे। महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांची नावे निश्चित करताना विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना स्वीकृत करून घेतो असे शब्द दिले आहेत। त्यामुळे स्वीकृतीसाठी मोठी चढाओढ होणार आहे। शिवाय नेत्यांची डोकेदुखी देखील वाढणार असून मोठी कसरत करावी लागणार आहे। यापूर्वीच्या महापालिका सभागृहात सदस्य संख्या 81 असूनही स्वीकृत नगरसेवकांची संख्या मात्र 5 होती। ती यावेळी वाढवून 8 इतकी करण्यात आली आहे। काँग्रेसचे सर्वाधिक 34 नगरसेवक असल्याने त्यांना 3 स्वीकृत नगरसेवक, भाजपचे 26 नगरसेवक असल्याने त्यांना 3, तर शिंदे सेनेचे 15 नगरसेवक असल्याने त्यांना 2 स्वीकृत नगरसेवक करून घेता येणार आहेत। राष्ट्रवादी, अजित पवार गट, उद्धव सेनेला यामध्ये स्थान मिळणार नाही। ही नावे गटनेत्यांनी महापौरांना द्यावी लागतील।